आपके ऊपर जो आरोप, गंभीर आरोप लगाए गए हैं, गुलामड़े ने लगाए हैं और भोर ने लगाए हैं कि आपने उनके साथ फ्रॉड किया है। गुलामड़े का आरोप आपके ऊपर बहुत बड़ा है, 1,50,00,000 रुपए का मामला है। उसके बारे में आपका क्या कहना है, क्या है पूरा मामला, वो बताइए। आज तक 1,09,00,000 का था, अभी 1,50,00,000 है। अच्छी है कि अभी ज़्यादा पैसा बढ़ रहा है। मैं उससे बहुत कम पैसा लिया हूँ और उसका पावती दे चुका हूँ। तो जितना पैसा मुझे मिला है, अकाउंट पे मिला है, कैश मिला है, उतना मैं देने के लिए तैयार हूँ। लेकिन उससे उनका ये कहना है कि जो पैसा मिला भी नहीं मुझे, उनका भी वो रूम चाहिए। तो ऐसा रूम तो कोई भी नहीं दे सकता। कितने रूम का मामला था, आपने क्या उनसे कमिटमेंट किया था, और इस इलेक्शन के मौके पर ये मुद्दा क्यों उठाया गया, उसके बारे में बताइए। रूम का था, 6 रूम का व्यवहार हुआ था, लेकिन पैसा कम मिलने की वजह से जितना पैसा दिया है उतना ही रूम दिया हुआ है। और 2 रूम हम लोग साइमल्टेनियसली दोनों ही लॉक करके रखे हुए हैं। अच्छा, हिमांगी ताई सामने हैं, उनके पास में इनकी फैमिली के वही गुलामड़े की कंप्लेंट गई थी कि आपके शौहर ऐसा ऐसा पति ऐसा ऐसा कर रहे हैं विनोद जी। इन्होंने उस टाइम पे उनकी मदद क्या की? नमस्कार, मी नगरसेविका हेमांगी विनोद पाटील। सुरुवातीला हा विषय फक्त विनोदसाठीच मर्यादित होता, पण नगरसेविका असल्यामुळे जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी पूर्ण विषय समजून घेतला। हा विषय 3 भावांचा होता। 3 भावांनी मिळून विनोदकडे रूम घेतलेले होते, पण त्याच्यामध्ये पेमेंट कमी असल्यामुळे 4च रूमचं पेमेंट आलं, ज्याच्यावर मोठ्या भावाचा कब्जा आहे। आणि 2 रूमचं पेमेंट न आल्यामुळे ते जे दिलं गेलं नाही आहे त्याच्या त्या रूममध्ये ते दोघं दुसरे 2 भाऊ राहत आहेत। तर त्या 3 भावांमुळे मध्ये जो वाद झाला त्याच्यामुळे हा विषय थांबलेला आहे। आमचा विषय एवढाच आहे की तुम्ही तुमच्यामधला वाद संपवा, काय आहे ते क्लिअर करा, आमचं उरलेलं पेमेंट करा आणि 4 रूम 6 रूम जे पण तुमचे येत आहेत ते तुम्ही घ्या। पण त्यांचा आपापसातलाच विषय संपत नाही आहे, पेमेंटचा विषय संपत नाही आहे आणि हा विषय आज वर्षानुवर्ष पुढे ढकलत चाललेला आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर विषय कोर्टात आहे, आपण बसून ऑफिसमध्ये बसलेलो विषय केलेला आहे। आत्ता 2 महिन्यापूर्वी तिन्ही भावांच्या बायका माझ्या ऑफिसला आल्या आणि स्वतः येऊन बोलल्या की ताई, आम्हाला पण सगळीकडे फिरून कंटाळा आला, कोर्टमध्ये जाऊन कंटाळा आला, तर आपण हा विषय संपवूया। मला पण आनंद झाला की अरे वा, इतक्या वर्षांनी तिघी पण एकत्र आल्या, विषय संपणार आहे। मी त्यांना म्हटलं तुमच्या हक्काचं तुम्हाला द्यायचंच आहे, आम्हाला काही ते घ्यायचं नाही। तुमचा 1 रुपया आम्ही घेणार नाही, आमचा 1 रुपया तुम्हाला देणार नाही। जे काय असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे क्लिअर करा, तिन्ही भाऊ बसा, विषय संपवा आणि आम्हाला येऊन सांगा की आमचं असं असं झालेलं आहे फायनल आणि आपण तो विषय संपवू। आणि त्यानंतर आज अचानक काल रात्री त्यांच्या मोठ्या भावाने आणि त्यांच्या पत्नीने ही जी बाईट दिली आहे, तर मला असं म्हणायचं आहे की हे फक्त आणि फक्त विनोद पॉलिटिक्समध्ये उतरला आहे पक्षांनी। आज आप्पांनी, क्षितिजदादांनी विनोदवर विश्वास ठेवला आहे, नागरिकांच्या मागण्यांनी आज विनोदला आप्पांनी तिकीट दिलं आहे आणि ते मिळू नये किंवा त्यामध्ये त्याला विजय मिळू नये म्हणून ह्या लोकांनी आणि हे पत्रकार लोक जे आमच्या विरुद्ध काहीही पुरावा न सहनिशा न करता ह्या जे बाईट म्हणतायत आणि स्वतः जज असल्याचं सिद्ध करतायत, तर त्याच्यावर मला ॲक्शन घ्यायची आहे की जेणेकरून विनोदला ह्या येत्या निवडणुकांमध्ये जे त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यासाठीच आज हे आम्ही न्यूज रिपोर्टरना बोलावलं आहे आणि आमचं मत मांडायचा प्रयत्न केला आहे की जो गैरसमज निर्माण करतायत आणि विनोदच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यावर मी नक्कीच लीगल ॲक्शन घेणार आहे। आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करा। त्यांच्या फॅमिलीतली लोकंसुद्धा आमच्या जोडीला आहेत, ते सुद्धा सत्य सांगायला तयार आहेत की वस्तुस्थिती काय आहे, विषय कशासाठी थांबलेला आहे, आम्ही खरंच अन्याय केलेला आहे की नाही केलेला आहे, हे सुद्धा ते मांडायला तयार आहेत। तर त्याची शहानिशा करून प्रत्येक पत्रकारांनी नाण्याच्या दोन्ही बाजू ऐकाव्या, एका बाजू ऐकून आपले मत मांडून कोणाची बदनामी करू नये, हे मी तुम्हा पत्रकारांना विनंती करते। कुठल्याही सामान्य नागरिकावर असा अत्याचार करू नका, दोन्ही बाजू ऐका आणि आपले मत मांडा, एवढीच विनंती आहे। गुलामड़े परिवार से उनकी भाभी मौजूद हैं, आप बताइए कि जब विनोद जी के ऊपर एफआईआर दर्ज हुई तो क्या आपकी मर्जी से हुई उनके ऊपर, और उनका और आपका क्या इंटीरियर जो मामला है वो क्या है, घरेलू जो विवाद है वो क्या है?
खरं तर बोलायला गेलं मला आधी ह्याच्यामधलं काहीच माहिती नव्हतं. आधी काय होतंय काय नाही ह्याची मला खरंच कल्पना नव्हती. मी तिथे चेतन प्लाझा बिल्डिंगमध्ये 2016ला 25 जुलैला राहायला गेली. माझ्या मुलीचा पहिला बड्डे झाल्यानंतर मी दादांना रिक्वेस्ट करून करून मी तिथे राहायला गेली, कारण माझ्या मुलीला फीटचा त्रास झाला होता. आम्ही चॉलमध्ये राहायचो. मला त्रास मला मला माझे शब्द मी सांगू शकत नाहीये की मला या गोष्टीमध्ये किती मानसिक त्रास झालेला आहे. ह्यांचा मॅटर सगळं ह्यांचं, त्याच्यामध्ये नुकसान झालं फक्त आमचा. व्यवहार झाला 3 भावांचा, पैसे 3 भावांचे, फक्त आमच्या 2 भावांचं हेच झालं की त्यांनी आंधळा विश्वास करून आपल्या मोठ्या भावाच्या हातात सगळा व्यवहार देऊन ठेवला. त्या मोठ्या भावाने आणि दादांचं पण मी चुकीचं म्हणते, त्यांचं चुकीचं नाही असं नाही आहे, दादांचा पण विश्वास होता. तुमच्या तिघांचा व्यवहार एकत्र, तुमचं खाणं पिणं सगळं एकत्र, तर तुमचं जे काय आहे ना मी चिठ्ठ्या तुमच्या एकाच नावाच्या बनवतो. म्हणून आमचे जे संतोष गोलांबडे आहेत ना, माझे ते मोठे दीर, त्यांच्या नावाने सगळ्या चिठ्ठ्या बनल्या. आज ते माझे दीर, त्यांनी आमच्या कळत न कळत, आमचे चॉलमध्ये 3 रूम होते, 3 रूमच्या बदली आमचे चेतन प्लाझा बिल्डिंगमध्ये 3 रूम ट्रान्सफर झाले. वरचे जे काय पैसे येतील ते भरण्यामध्ये आमचे जमा झाले होते. आमच्या समोर काहीच व्यवहार नव्हता. पहिला दादांचा आणि आमच्या दिराचं भरपूर चालायचं. जोपर्यंत दादानी आमच्या दिराला सपोर्ट केला तोपर्यंत दादा आमच्या दिरासाठी भरपूर चांगले होते. माझी जी जाव आहे ना स्वप्नाली गोलांबडे, जिने काल येऊन स्वतः इथे स्टेटमेंट दिली न्यूज टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वरती, मी त्यांना तर रिक्वेस्ट करते, सर्वात आधी तुम्ही नाणा जर बघताय तर दोन्ही बाजूनी बघा. तुम्ही एका बाजूनी बघू नका, तुम्ही शोध करा. त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीचं सोक्ष मोक्ष काढायचं तुम्ही ते करा. तुम्ही डायरेक्टली ब्लेम करता. मी त्यांना पण चुकीचं म्हटलं, त्यांनी चुकीचं केलं. आज त्यांनी जर एका माणसाच्या नावाच्या पावत्या जर बनवल्या नसत्या तर आज आम्ही दोघांना त्रास झाला नव्हतं. आज पावत्या एका नावाच्या बनल्या म्हणून त्रास आमच्या दोघांना होतोय. ते सगळीकडे ते पावत्या घेऊन फिरतात, मी पैसे भरलेत, मला माझे साईचे साई रूम पाहिजे. आणि हा व्यवहार आमचा 2017 पासून झालेला आहे. 2016-17ला आम्हाला हे गोष्ट कळली. आपले 3 रूमच्या बदली त्यांनी कंबाईन करून आणखीन एक रूम घेतला, ज्याच्यामध्ये ते राहत आहे 205 आणि 206 रूम मध्ये. 107 मध्ये मी, त्रिशा तेजस गोलांबडे, तेजस सोमा गोलांबडे, आणि 306 मध्ये निलेश सोमा गोलांबडे आणि स्नेहा निलेश गोलांबडे, हे आम्ही 2 जण राहतोय. आमच्या कळत न कळत त्यांनी आमच्या नावाचे जे बिल वगैरे काही पण होते ते त्यांनी स्वतःच्या 2 मुलांच्या नावावरती केले. त्यांनी ॲग्रीमेंट कधी बनवली, त्यांनी लाईट बिल कधी लावले ह्याची आम्हाला खरंच कल्पना नव्हती. याचा उत्तर विचारायला आम्ही सरळ दादापर्यंत पोहोचलो की दादा, आमच्या नावाची ॲग्रीमेंट किंवा लाईट बिल न लागता तुम्ही त्यांच्या मुलांची नावाची ॲग्रीमेंट लाईट बिल कशी बनवली? तर दादांनी आम्हाला सरळ उत्तर दिलं, मला ह्यातलं काहीच माहिती नाही. त्या टायमाला काय चाललं होतं काय नाही ह्याची आम्हाला खरंच कल्पना नव्हती. पण कुठपर्यंत थांबायचं आम्ही हा विचार केला, कारण मी दादांकडे 10 वेळा जाऊन बोलते, दादा माझ्या घराची ॲग्रीमेंट बनवा, माझ्या घराची लाईट बिल बनवा. दादा मला प्रत्येक टायमाला एकच उत्तर द्यायचे, तुमच्या सगळ्यांचे लाईट बिल आणि ॲग्रीमेंट मी एकत्र बनवणार. मग हे आमचे एकत्र बनता बनता 4 रूमची ॲग्रीमेंट आणि लाईट बिल कशी बनली मला तुम्ही ते सांगा. मी प्रत्येक टायमाला विनोद दादांना पण सांगितलंय, दादा तुम्ही जे केलं भरपूर चुकीचं केलं, पण कुठून तरी त्यांना असं वाटलं की नाही आत्ता डोक्यावरून पाणी उतरतंय. मला नाही जमलं, मी अप्पांपर्यंत गेली, अप्पांना सांगितलं, अप्पांनी सगळ्यांना बोलवलं, अप्पांनी सांगितलं ह्यांचा मॅटर क्लिअर करा, जो काय आहे ते व्यवस्थित बघा. अप्पांनी आम्हाला सुदेश चौधरी जे महानगरपालिकेमध्ये होते ना त्यांच्याकडे पाठवलं. सुदेश चौधरी साहेबांकडे पण आम्हाला एकच माहिती पडलं, तुमचा फॅमिली मॅटर आहे, तुमचा फॅमिली मॅटर तुम्ही तुमच्या घरात क्लिअर करा. तुम्ही 10 लोकांना सांगत बसाल, 10 लोक तुमचा तमाशा बनवतील, खेळ करतील, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरात संपवा. ह्यांनी काय तो मॅटर संपवला नाही. सुदेश चौधरीकडून आम्हाला पाठवलं गेलं प्रशांत राऊत साहेबांकडे. आम्हाला फक्त दादांकडून पण आणि माझे दीर जे संतोष गोलांबडे आहेत त्यांच्याकडून फक्त 18 लाखाचा व्यवहार माहीत पडत होता की संतोषनी फक्त 18 लाख भरलेत. संतोष त्याच्या पुढे पैसे भरत नाही, तो त्याचे पैसे रिटर्न मागतोय. हे आमच्या कानी येत होतं. मी खोटं बोलते, इथे बाकीचे 3 माणसं उभे आहेत, मी खोटं बोलत असेल तर मला इथल्या इथे तुम्ही थांबवा, मी खोटं बोलत असेल तर.
विनोद जी, आप ये बताइए कि महाराष्ट्र और पार्टी आगरी सेना के कैलाश पाटिल जी ने ये मैटर लिया है और टॉप 10 महाराष्ट्र न्यूज और कई चैनलों पे ये आपके ऊपर जो आरोप लगे हैं गंभीर, उसके बारे में न्यूज़ चल रही है। उसके बारे में आपका क्या कहना है कि इस वक्त में जो ये मुद्दे उठाए गए हैं उसकी क्या वजह हो सकती है और आपका क्या कहना है? आपको मालूम है क्यों उठाई गई रहेगी? इलेक्शन में मैं खुद खड़ा हूँ, इसलिए वो परेशान करने के लिए या अपप्रचार करने के लिए, मेरा प्रचार रुकाने के लिए, कहीं तो मेरा नाम खराब करने के लिए कर रहे हैं। मामला कोर्ट में चल रहा है और इस वक्त में अगर ये मुद्दे उठते हैं तो कहीं ना कहीं कोर्ट की अवहेलना होती है, इसके बारे में आपका क्या कहना है? ये जो अभी पेड़ पत्रकार है, कोई पक्ष वाले हैं, यही जज बन गए ना, तो कोर्ट का जरूरत क्या है? कोर्ट का जरूरत नहीं है, कोर्ट बंद करवा दो, इन्हीं के इधर जाओ, मामला पैसा दो और ख़त्म कर दो। कहाँ से भी पैसा पूछे पक्ष से पैसा उठाने का और अपने जज बनने का, कुर्सी पे बैठ के और डिक्लेयर करने का ये चोर है, ये मुजरिम है, ये यही चालू है। तो कोर्ट बंद करवा के इनके पास ही न्याय के लिए आ जाओ सब लोग। अगर तुम लोग को न्याय देने का तो दोनों बाजू सुनो, एक ने पैसा दिया तो दूसरी का भी बाजू सुनो ना कि क्या है, और इसका जल्द से जल्द आपको पता चलेगा कि क्या होने वाला है। क्या आपने कभी आगरी सेना के कैलाश पाटिल साहब से इस बारे में बात करी कि भाई मेरे ऊपर जो आरोप लग रहा है ये बिल्कुल गलत नहीं, है? आपकी तरफ से मेरे को मालूम पड़ रहा है कि आगरी सेना इन्हें मुद्दा उठाया है। ये हमारे दोस्त हैं अच्छे, लेकिन दोस्ती हम लोग निभाने के लिए तैयार हैं। मैं भी खुद आगरी हूँ, तो उन्होंने सोचना चाहिए था कि अपना आगरी बंदा है, तो उनको भी पूछना चाहिए था, बाबा तुझं काय झालं, तू असं का करतो? ते एक शब्दाने विचारलं असतं, आमचे मित्र आहेत, आमचे पार्टनर होते, तर त्यांनी विचारलं पाहिजे ना की बाबा तू असं का केलं, त्याचं काय मॅटर आहे? याच्या अगोदर पण 2-3 मॅटरसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहेत, त्यांनी विचारून बोलून झालेलं आहे। मग आता का नाही विचारलं हे तुम्ही त्यांना विचारा। तुम्ही जर आगरी सेनाकडून आगरी लोकांना त्रास देणार असेल तर मग हा कुठला न्याय झाला? लक्ष्मण भुवर का क्या है मामला? लक्ष्मण भुवड़ का मेरे पास खाली 10 बाय 15 का गाला था। अभी वो उसको लालच बढ़ गई है, उसको 2 1 BHK चाहिए। मैं बोला या तो एक 1 BHK लो, या तो ये 10 बाय 15 का कोविड से लेट हुआ है थोड़ा सा, 10 बाय 20 का लो। तो उनको लालच ज़्यादा आई हुई है, तो वो ऐसा कर और रहे वो हैं। कुछ आरोप लगा रहे हैं कि गाले के बारे में, कारगिल नगर का कुछ 1 करोड़ का गाला है, वो क्या है? अच्छी बात है, 1 करोड़ का गाला कारगिल में मिलता है, ये आज मेरे को मालूम पड़ा। तो मेरे एक्चुअली क्या है, सच क्या है, आपसे पूछ। 10 बाय 12 का 1 करोड़ में बेचो या 15 करोड़ में बेचो, हम लोग को क्या है उससे लेना? जो मैं देने वाला हूँ वो ले लो। गाले के बदले गाला आपको देना था, उसके बारे में देने आपका- के लिए आज भी तैयार हूँ, लेकिन उनको चाहिए कि वो गाला भी दो, या तो इधर एक एक्स्ट्रा रूम भी दो, या तो दो बेडरूम वाले 2 रूम दे दो। ऐसा भी आरोप आपके ऊपर लगाया गया है कि वो जो बिल्डिंग का आपको इनकी फैमिली की तरफ से, गुलामड़ी की फैमिली की तरफ से आपने कमिटमेंट किया था कि हम लीगल बिल्डिंग में आपको फ्लैट देंगे, और बोर्ड के साथ में भी यही बात हुई है। तो इन दोनों जगहों पे लीगल बिल्डिंग तो है नहीं, इलीगल बिल्डिंग है, उसके बारे में क्या कहेंगे? नहीं, उनका कौन सा लीगल था तो मैं लीगल बात करूँ? क्या वो है जो है वही सबको मालूम है। ठेवायचे जी. बरं, मला माझी गोष्ट, माझं हा. एकच रिक्वेस्ट आहे, आज मी फेस टू फेस सगळ्यांच्या समोर आहे। खरंच गट्स लागतं स्वतःच्या फॅमिली, मी लढत नाहीये कोणासोबत, मी भांडतही नाहीये, मी माझ्या हक्कासाठी, माझ्या नवऱ्याने आज गेली कित्येक वर्ष वजन उचलून रनिंग ट्रेनमध्ये बॉक्स उतर चढ केलेला नाही। मी त्या हक्कासाठी लढते आणि मी शेवटपर्यंत लढणार। जिथे मला बोललं जातं की तुम्ही त्यांना सपोर्ट करा, तुम्ही त्यांचं बघा काय ते, मी माझं बघून घेईन। मी हमेशा, मला ताईंनी सांत्वना दिलेली आहे, त्यांच्याकडून मला विश्वास आलाय, तुला तुझा रूम भेटेल। तुमच्या हक्काचं तुम्हाला नक्कीच कोणाच्या मिळेल. बापामध्ये हिम्मत नाही आहे तेजस गोलांबडेच्या रूमला हात लावायचा किंवा तेजस गोलांबडेला हात लावायला, कारण त्रिशा गोलांबडे त्याच्या समोर उभी आहे। जो व्यवहार आहे तो व्यवहार क्लिअर करा। आम्हाला कोणाच्या कोणत्याही वैयक्तिक भांडणामध्ये लेणं देणं नाही आहे। तुमचं काय झालं काय नाही, काल पण स्वप्नाली गोलांबडे जे माझे जाव आहेत त्यांनी सरळ सांगितलं, माझी फॅमिली म्हणजे माझा नवरा आणि मी। मग तुम्ही आमच्याकडून कोणत्या प्रकारची एक्सपेक्टेशन करता हे फक्त आम्हाला सांगा। चुकीची बाजू आम्ही मांडणार ना आणि खोटं बोलणार नाही।
आधीपासून खरं बोलत होतो आणि खरंच बोलत राहणार. खरं हे आहे, व्यवहार 3 भावांचा होता, पैसे 3 भावांचे होते. जे काय आहे ते 3 भावांना न्याय भेटला पाहिजे. प्रशांत राऊत साहेबांकडे हिशोब झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एकच उत्तर आलं, 82,50,000 रुपये पे आहेत. त्याच्यामध्ये पण आमच्या जुन्या घराचे CM नगरचे या 3 भावांचे रूम जमा झाले होते. ते मोजून 82,50,000 रुपये झाले होते. त्याच्या हिशोबामध्ये मी स्वतः हिशोब केलं, 4 रूम बसतायत. बरोबर. 4 रूम मधून पण वरती काय पैसे जर वाचत असतील, मी हे पण सांगितलं, तुम्हाला विश्वास नसेल तुम्ही दादांकडून ताईंकडून लेखीमध्ये घ्या, देऊ ना. आपण पण लेखीमध्ये घेऊ. तोंडी व्यवहार कोणासोबत करायचा नाहीये, कारण तोंडी आज व्यवहार केला, मी खड्ड्यात पडली, मला परत खड्ड्यामध्ये पडायची इच्छा नाही आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट करते, माझ्या दिराला आणि माझ्या जावांना, मी खरंच काय चुकीचं आणि खोटं बोललेली नाही आहे. धन्यवाद. तुम्हाला ह्याच्यासाठी कोणती पण गोष्ट माझ्यासाठी माझ्यावर बिंदास तुम्ही रागवा, कारण मी सत्याचा माणसावर हमेशा सगळेजण रागवतात, सगळेजण बोलतात आणि त्याला नावं ठेवतात. ही गोष्ट मला अजूनपर्यंत प्रूव्ह झालेली आहे. जो काय व्यवहार आहे तो क्लिअर करा. माझी बस एकच इच्छा, तुमच्याकडे हात जोडून, बाकी काहीच नाही. तुम्ही 10 रूम घ्या, तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही 10 रूम घ्या, 12 रूम घ्या, मला गरजच नाहीये. पण जे माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या धीराचं बिचाऱ्यांचं जे मेहनतीचं अडकलं आहे ना, त्याला सोडवा. बस माझी एवढीच इच्छा, बाकी काही नको. हिशोब आम्ही भरपूर वेळा केला ताईंसोबत, पण ते नाही झालं क्लिअर. पण आत्ता कुठेतरी झालं पाहिजे. धन्यवाद.